जय गुरु. जय गुरु. सगळ्यांनी म्यूट करा. तर आपण जय गुरु. जय गुरु. काल आपण जय गुरु. 15वा श्लोक आपण जवळपास पूर्ण केलेला, पण जय गुरु. जय गुरु. तर आपण 15वा श्लोक काल पूर्ण केलेला. थोडीशी त्यातली शेवटच्या ओळीतला थोडासा अर्थ राहिला होता, तो आज आपण पूर्ण करूया. तस्मात सर आवाज नाही येते सर, खूप कमी येतोय आवाज. बाकीच्यांनाही तसाच येतोय की हो, आता बारीक येतोय सर आवाज. नाही, बारीक येतो. खूप कमी येतोय आवाज ऐकू सर. हॅलो, आता नाही, अजून येऊ दे मोठा. एक मिनिट, हा अजून बघतो एकदा. आता बरोबर आहे? हा, ओके. थोडं हरकत नाही. हा, सर तुम्ही हेडफोन्स लावलेत का? आता बरोबर आहे का? हो, आता बरोबर आहे. बरोबर आहे, येतोय ऐकू. आता ऐकू येत आहे ना? हा, ठीक आहे. हो हो. हा, तर मला एक तस्मात शंका होती 15व्या श्लोकात, ती विचारू का? एक मिनिट, ही ओळ पूर्ण होऊ दे आणि मग मी विचारतो ओके, तुम्हाला. हा, ठीक आहे. तस्मात सर्वगतम ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम. हा, ही त्यातली दुसरी ओळ होती. तर आता इथं तस्मात सर्वगतम ब्रह्म नित्यम यज्ञे प्रतिष्ठितम म्हणजे काय? तर जे आधी सांगितलेलं आहे कृष्णाने की सगळं म्हणजे ही जी लिंक आहे अक्ष म्हणजे भूत प्राणी अन्नापासून, अन्न पर्जन्यापासून, पर्जन्य यज्ञापासून, यज्ञ कर्मापासून, कर्माची संहिता वेदामध्ये, हा, आणि वेद हे परमात्मा किंवा अक्षर ब्रह्म, त्याच्यापासून वेद निर्माण झाले. तर त्यामुळे तस्मात, हा, त्यामुळे, हा, सर्वगतम ब्रह्म नित्यम यज्ञ प्रतिष्ठितम म्हणजे सर्वगत म्हणजे सगळीकडे जे ब्रह्म व्यापलेलं आहे, तर त्याचं ते जे आहे तर ते यज्ञामध्ये नित्यम, नित्य प्रतिष्ठित आहे. प्रतिष्ठित, तिष्ठ म्हणजे स्थाप म्हणजे स्थिर असणे, प्रतिष्ठित म्हणजे उत्तम प्रकारे स्थिर आहे. जे ब्रह्म, सर्वव्यापी ब्रह्म जे आपण म्हणतो ते यज्ञामध्ये मूर्तिमंत स्थिर आहे. समजलं? त्यामुळे आपली जी यज्ञ संस्था आहे तर त्याच्यामध्ये यज्ञाला एवढं महत्व आहे की यज्ञ म्हणजे साक्षात परब्रह्माचं किंवा सर्वव्यापी ब्रह्माचं मूर्तिमंत रूप म्हणजे यज्ञ पुरुष किंवा यज्ञ. म्हणून इथं म्हटलेलं आहे की नित्यम यज्ञ प्रतिष्ठितम. आता जे आपण काल मी बोललो होतो तुम्हाला की यज्ञ या शब्दाचा अर्थ मी तुम्हाला नंतर सांगेन, म्हणून तो आज सांगेन. आता यज्ञ म्हणजे काय? आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो म्हणजे अग्नी, त्याच्यात तूप समिधा वगैरे आहुती देणं, अग्नीच्या ज्वाळा वरती जात असतात. आजूबाजूचे जे ब्राह्मण, ऋत्विज काहीतरी स्तोत्र म्हणजे ऋचा म्हणत असतात. होता जो असतो तो हवन करत असतो. यजमान बाजूला बसलेला असतो. सामवेदी जे ब्राह्मण आहे ते सामगान करत असतात. म्हणजे अगदी चांगल्या प्रकारचा यज्ञ सांगतो मी. हा, यज्ञाचा जो सूत्रचालक आहे त्याला ब्रह्मा म्हणतात. तो ते सूत्रचालन करत असतो. तर तर असं, तर आता हे जे आहे हा, तर हे तर यज्ञाचं एक स्वरूप आहेच. हा, पण यज्ञामध्ये अजूनही बरेच विधी असतात. जसं की दान, म्हणजे गरजू लोकांना दान. नंतर जे या यज्ञ कर्मासाठी ज्यांची ज्यांची मदत होते त्या सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या कर्मानुसार दक्षिणा, आणि नंतर काही लोकांचे मान सन्मान, म्हणजे भले त्यांनी कर्म केलं नसेल पण त्यांचं एक आदरातिथ्य किंवा मानसन्मान असं. बरेचशी याची वर्णनं आपण पुराणांमध्ये वगैरे यज्ञ कसा होतो ही ऐकली असतीलच. तर त्यामुळे ही जी यज्ञ संस्था जी पूर्वी होती तर याच्यामध्ये समाजातले सगळे घटक,
म्हणजे अक्षरशः असं म्हटलं जातं की यज्ञाकरता जी यज्ञशाला जी असते तिथे 7 प्रकारची माती आणली जाते. उदाहरण देतो मी की जिथे अश्वशाळेतनं गजशाळेतनं माती, इवन वेश्येचं जे घर आहे ना तिथनं सुद्धा माती आणली जाते. म्हणजे अशा रीतीने जो यज्ञ असतो तो सर्व समावेशक म्हणजे सगळ्या समाजाच्या सगळ्या घटकांचा त्याला हातभार लागलेला असतो. त्या सगळ्यांना त्यांची दान दक्षिणा मान सन्मान वगैरे सगळं देऊन आणि मग यज्ञपुरुषाला विधीपूर्वक आहुती असा तो जो आपण यज्ञ म्हणतो तो असतो एक. हं. त्यामुळे याच्यामध्ये समाज आणि परमेश्वर या सगळ्यांना म्हणजे जे यजमानांनी कमवलेलं आहे किंवा संग्रह केलेला आहे त्या सगळ्यांचा तो त्याग करतो या भक्तिपूर्वक आणि ज्ञानपूर्वक. हं. आणि इनफॅक्ट आपल्यामध्ये यजमान हा शब्द आलेला आहे ना, हा शब्द कधी येतो यजमान? जेव्हा एखाद्या मनुष्याचा विवाह होतो तेव्हा तो यजमान होतो. तोपर्यंत त्याला कधीच यजमान म्हणत नाही. कारण का यजमान म्हणजे काय? जो यजन करणारा म्हणजे ज्याला यज्ञ करण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे तोच यजमान म्हटला जातो. म्हणजे आपल्याला वाटतं यजमान म्हणजे पती, तर ते म्हणजे अर्धसत्य ते पती तर नाही. यजमान म्हणजे मुख्य अर्थ यजमान म्हणजे काय की यज्ञ करणारा. यजमान यज म्हणजे यज्ञ करणारा यजन करणारा आणि मान म्हणजे जो ज्याला त्याचा अधिकार आहे जो पात्रता आहे तो यजमान असं. पण आता यजमान हा शब्द एखादीचा फक्त नवरा किंवा पती या अर्थाने वापरला जातो. ते जाऊ द्या. तर दुसरी एक गोष्ट यज्ञाविषयी मला सांगायची आहे की बऱ्याच लोकांचा असा समज असतो की अरे हे सगळं ठीक आहे पण तुम्ही यज्ञामध्ये असे तूप तूप धान्य वगैरे वगैरे याची नासाडी का करता? बरोबर आहे. इतकं सगळं तुम्ही म्हणजे तर त्याच्या मागची भूमिका अशी आहे की आपला देश हा पूर्वीपासून म्हणजे धन धान्य दूध दुभतं सगळं विपुल असलेला हा देश आहे आपला. हं. त्यामुळे समाजातल्या इतर लोकांना तर द्यायचंच आहे त्या सगळ्या धनधान्य संपत्तीचं वाटप. पण खरा त्याग कधी होतो की जेव्हा तुमच्या डोळ्यासमोर दिसतं की मी जे देतो आहे त्याग तो अग्नीमध्ये गेलेला आहे. त्यामुळे त्या त्यागाची आसक्ती पूर्णपणे चालली जाते. हे उदाहरण देईन मी. समजा आपण एखाद्याला कपडे दिले, पैसे अन्न दिलं, तरी आपला एक थोडीशी वासना असते, की भिकाऱ्याला मी भीक दिली, भिक्षा दिली, अन्न दिलं, हे दिलं, ते दिलं, काय, 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 काय. बरोबर? अगदी एखाद्या तुम्ही दक्षिणा जरी दिली, त्या दक्षिणेवरची सुद्धा वासना जात नाही. दानावरची तर जातच नाही. त्यामुळे दान हे कमी प्रतीचं मानलं जातं. हां, दक्षिणेवरती पण जात नाही. अगदी आपण एखाद्याचा अहेर जरी केला, तरी त्याच्यावरती पूर्ण वासना आपली जात नाही. बऱ्याचदा लोकांना 10-10 वर्षांनी आठवत असतं, की मला या लग्न समारंभात यानी हे दिलं, यानी याला हे दिलं, त्यानी त्याला हे दिलं. म्हणजे ती वासना आपली जात नाही. पण यज्ञ ही अशीच एकच अशी गोष्ट आहे, की जिथे तुम्ही जी आहुती देता आणि मग त्या यज्ञाचा जो शेवट होतो, समारोप होतो तो पूर्णाहुतीने होतो. म्हणजे सगळं म्हणजे म सगळे दागिने, वस्त्र हे ते वगैरे असं यज्ञकुंडात अर्पण केलं जातं आणि त्या अग्नीमध्ये आणि आपली भावना असते की अग्नी हा यज्ञाचा वाहक आहे. हं. म्हणजे अग्नी हे त्या देवतांना ते द्रव्य पोहोचवतो, अशी आपली भूमिका असते. पण सगळ्यात महत्त्वाची भावनिकदृष्ट्या महत्त्वाची गोष्ट अशी, की हे माहीत असतं की याचा मला आता काहीच उपयोग नाहीये. उपकार नाही तर करतो आपण परोपकार. त्याच्यात आपल्याला अपेक्षा असते, की मी ज्याला मदत केली, तो मला कधीतरी नंतर उपकार करेल, उपकाराची परतफेड करेल. पण यज्ञामध्ये असं काहीच होत नाही. आपण डायरेक्ट त्या अग्नीच्या स्वाहा करतो आणि पूर्ण भावनेने, की अग्नी हे त्या परमेश्वरापर्यंत पोहोचवेल. नंतर याच्यामध्ये अजून एक आहे, की जरी आपण वेगवेगळ्या देवतांना त्या आहुती देत असलो, म्हणजे जसं इंद्र, वरुण, सोम, अश्विनी कुमार या सगळ्या वेदातल्या ज्या देवता आहेत, त्यांना त्या आहुती देत असलात, तरी मूळ भावना अशीच असते, की यज्ञपुरुष हा परब्रह्म आहे आणि मी जी आहुती देतो, ती पूर्ण परब्रह्माला देतोय. हं. तर म्हणूनच एकनाथी भागवतात एकनाथ महाराज म्हणतात, "घालुनी मजमुखी अन्न, इंद्राय स्वाहा म्हणती जन." म्हणजे लोक म्हणतात, की
या देवतेला स्वाहा, त्या देवतेला स्वाहा, पण खरं तर ते माझ्याच मुखात म्हणजे परमेश्वराच्या मुखातच घालत असतात. म्हणजे परब्रह्मालाच सगळं अर्पण करत असतात. त्यामुळे ती देवता जरी असली तरी ते यज्ञपुरुषाला हे जातं. म्हणजे पूर्ण जसं मी म्हटलं की ध्यानपूर्वक, भक्तिपूर्वक आणि संपूर्ण त्याग हा फक्त यज्ञामध्येच शक्य आहे. समजलं? की जिथं कुठलीही वासना शिल्लकच राहत नाही. म्हणून यज्ञाला एवढं महत्व आपल्या धर्मात दिलेलं आहे. समजलं? हो, छान बस. सांगितलं तुम्ही. हो सर. हं? तर म्हणून यज्ञाला एवढं म्हणजे की परब्रह्म आणि आपण यांचं दुवा जो आहे लिंक ते म्हणजे यज्ञ आहे, की जिथे आपण पूर्णपणे निस्वार्थ भावनेने संपूर्ण आणि भक्तिपूर्वक काही वासना न राहता पूर्ण त्याग करतो. तो म्हणजे यज्ञ, की जो जी गोष्ट बाकी कुठेच शक्य नाही म्हणून. आता बाकीचे पण यज्ञ आहेत, ते चौथ्या अध्यायात वगैरे येणार आहेत. पण हा जो प्रत्यक्ष मी यज्ञाची जी मूल भावना सांगितली ती या प्रकारे म्हणजे संपूर्ण त्याग असं. हं? ठीक आहे. छान सांगितलं सर. हा. आता सर आपल्याला एक विचारू का? हा बोला बोला सर श्रद्धा एक ताई. हा 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 यज्ञापासून पर्जन्य ते कळलं नाही सर. हा बरोबर, चांगला प्रश्न आहे. तर यज्ञापासून म्हणजे काय, की असा हा जो जसं आपण लहानपणी आपण मोठे माणसं असं म्हणताना ऐकलं असेल, की जग कोणाच्या भरोश्यावर चालतं? दुष्टांच्या भरोश्यावर नाही चालत. बरोबर? जग हे जगात जेवढे सत्पुरुष आहेत, सज्जन लोक आहेत, त्यांच्या भरोश्यावर चालतं. सज्जन म्हणजे कोण? जे दान, धर्म, त्याग वगैरे करतात. म्हणजे थोडक्यात यज्ञ करतात या ना त्या रूपाने. त्यांच्या भरोश्यावर हे जग चालतं. आणि जेव्हा सज्जन पूर्ण संपून जातात, तेव्हा आपण मानतो की प्रलय होतो. नाही का? तर त्याचं कारणही हेच आहे, की जेव्हा हा जो त्यागरूपी भक्तिपूर्वक ज्ञानपूर्वक जो त्याग आहे, ते चक्र जेव्हा संपतं, गरम पाण्याची वाफ होते आणि वाफेतून पाऊस पडतो, हे त्याचं फिजिकल डिस्क्रिप्शन झालं. भौतिक. पण हे जे सृष्टी चक्र जे आहे पूर्ण, जीवो जीवस्य जीवनो, म्हणजे पाण्यापासून ही सगळी अन्नापासून प्राणीमात्र हे सगळं, याला जबाबदार एकच आहे, की जोपर्यंत पूर्ण विश्व हे निस्वार्थ भावनेने एकमेकांना देत राहतं, तोपर्यंत हा सृष्टीचा गाडा सुरू राहतो. ज्या क्षणी ती लिंक तुटते, त्या क्षणी हे सृष्टीचक्र थांबून जातं आणि मग त्याला आपण म्हणतो, की आता प्रलय होतो म्हणून. त्यामुळे पर्जन्यापासून म्हणजे यज्ञापासून पर्जन्य होतो, जो तुमचा प्रश्न आहे, तो म्हणजे फिजिकली तो आपल्याला वाटतं, की पाण्याची वाफ होते समुद्राच्या आणि त्याच्यापासून पाऊस पडतो. यात यज्ञाचा संबंध कुठे आला? पण ते फिजिकल डिस्क्रिप्शन आहे. त्याच्या मागचं जो मूल प्रेरणा जी आहे ना, ती त्यागाची आहे. असं. ओके. म्हणून यज्ञात भवती पर्जन्य असं म्हटलेलं आहे. ओके, ठीक आहे. हा. त्या मला विचारायचं होतं हा बोला. की यज्ञ हा कर्म कर्म काय म्हणतात त्याला, एक मिनिट, कर्म समुद्भव. तर कर्म म्हणजे फक्त यज्ञ करण्याची कृती म्हणून घ्यायचं की त्याची काही व्यापक व्याख्या आहे कर्माची नाही इथे? हा कर्मम ब्रह्मोद्भवम विद्धी, म्हणजे आता हे जे कर्म या 15व्या श्लोकात म्हटलेलं आहे, हे जे यज्ञ जे आहे हा, तर हा म्हणजे ही कर्म शेवटी ही ओके सांगतो मी तुम्हाला. काय माहितीये, की जेव्हा ही सृष्टी जी आहे, तर ही कर्माशिवाय चालू शकत नाही. बरोबर? जसं आधीच्या श्लोकात आलेलं आहे, की म्हणजे कर्माशिवाय कुठलाही जीव एक क्षणभर सुद्धा राहू शकत नाही, जगू शकत नाही. पण त्यामुळे मग परमेश्वराने असं ठरवलं, की जर हे सृष्टीचक्र जर चालवायचं असेल, तर अशी प्रेरणा दिली पाहिजे म्हणजे मनुष्य प्राण्याला, की ज्यांनी म्हणजे हे जे म्हणजे त्यागरूपी जे चक्र आहे, तर हे सुरू राहील आणि त्याच्यात यज्ञ कर्म जे आहे, जे आपण जेवताना म्हणतो जाणीजे यज्ञ कर्म,
तर हे जे यज्ञकर्म म्हणजे हा जो त्याग जो आहे, तर म्हणून तो त्यागाचं मूर्तिमंत प्रतीक म्हणून यज्ञकर्म असं. आणि म्हणजे कर्मापासून यज्ञ होतो, म्हणजे इथे कर्म म्हणजे फक्त कृती ह्या अर्थाने घ्यायचं की कर्म म्हणजे त्याग वगैरे हे सगळं आलं तिथे, हो, असं म्हणजे विचारायचं मला. त्यागपूर्वक, ज्ञानपूर्वक, भक्तिपूर्वक आणि ज्ञानपूर्वक जो त्याग, असं जे वेदात सांगितलेलं असं जे कर्म आहे तो म्हणजे यज्ञ. हम्म. ओके ओके. हा म्हणजे वेदाच्या संहितांमध्ये तशाच आहेत. पण आता याच्यात एक प्रश्न आहे की मग असं असेल तर वेद हे कर्मप्रधान आहेत असं का म्हणतात? याचं कारण असं की म्हणजे वेदांचा जो पूर्वमीमांसा जो भाग आहे ना, ज्याच्यात संहिता आणि ब्राह्मण हे जे दोन भाग आहेत, तर हे कर्मप्रधान आहेत. म्हणजे असं केलं तर असं हो. होईल, असं केलं तर असं होईल, तसं केलं तर तसं होईल, हा विधी करा, अमुक प्रायश्चित्त करा वगैरे. तर त्याची सगळ्याची फळं दिलेली आहे. तर त्याचं कारण बरं. असं की ब- मनुष्य हा कर्म केल्याशिवाय जगू शकत नाही. आणि म्हणजे मग कुठली तरी फालतू कामांना मनात वाईट विचार देऊन त्याला म्हणजे काहीतरी भरकटण्यापेक्षा निदान त्याला तो सकाम का होईना उपासना करेल, म्हणून त्याला सांगितलेलं आहे की तू देवता, या देवतेला हे कर, तुला हे फळ मिळेल, हा यज्ञ कर, हे फळ मिळेल. पण त्या सगळ्या रूपांनी, म्हणजे जसं आपण म्हणतो एखादा मुलगा असेल तर तो अभ्यास करत नसेल, बरोबर, तर त्याला आपण म्हणतो की ठीक आहे, तू 2 तास अभ्यास केला तर मी तुला चॉकलेट देईन. तर चॉकलेट देणं हा काही म्हणजे काय फार शिस्त, म्हणजे चांगलं चॉकलेट खाणं हे काही फार चांगलं नाहीये. पण त्याला अभ्यासाची सवय लागावी काही दिवस, म्हणून आपण त्याला काहीतरी लालूच दाखवतो, नाही का? तर हे जे पूर्वकर्म किंवा हे जे यज्ञ म्हणजे विशिष्ट देवतांना आहुती देऊन त्या बदल्यात देवांकडून त्या देवतांना संतुष्ट करून त्यांच्याकडून जे फळ मिळवण्याची जी सायकल आहे, तर ती ही चॉकलेट सारखी, की जेणेकरून आपल्याला त्यागाची सवय लागावी असं, नाही का? जसं ओके. त्या मुलाला काही दिवसांनी मग अभ्यास करण्याची बैठक त्याची लागते, नाहीतर कधी त्याला सवयच नसते कधी. मग काहीतरी लालूच देऊन आपण त्याला सवय लावायचा प्रयत्न करतो तसा. तसंच म्हणूनच म्हणजे की हे पण सकाम कर्म झालं तर वेदांचे जे कर्म आहेत पूर्वमीमांसेतली, ती सगळी हे सकाम कर्म सकाम. आहेत. पण ओके. मनुष्य हा सकामातनच निष्कामाकडे जातोय. समजलं? बरोबर. म्हणजे आधी तो आळशी असणार, अकर्मक. म्हणजे आळशी, अकर्म वृत्तीनंतर त्याला सकामाकडे नेलं जातं. आणि सकामाकडून जेव्हा त्याला कळतं की अरे मी हे करतो, हे करतो, हे करतो, मला हे मिळतं, हे मिळतं, हे मिळतं, तर मी काहीच मागितलं नाही तर परमेश्वर हा तर सर्वव्यापी आहे, तो मला अजून खूप काही देईल. आणि मग तो सकामाकडून निष्कामाकडे जातो असं. ओके. त्यामुळे हा ओके. अकाम, सकाम आणि विकास. निष्काम आणि मग नैष्कर्म्य सिद्धी, असं असा हा मार्ग आहे. ओके ओके. थँक्यू. ठीक आहे. तर मग असं हे जे यज्ञचक्र जे सांगितलेलं आहे गेल्या 5-6 श्लोकांमध्ये, तर त्याचं ते आता समारोप करतायत या श्लोकांमध्ये 16व्या. एवं प्रवर्तितं चक्रम नानुवर्तयति हयः अघायुरिंद्रियारामो मोघम पार्थ स जीवती. तर हे पार्था, म्हणजे हे अर्जुना, संबोधन. हा एवं एवं म्हणजे अशा रीतीने, हा अशा रीतीने प्रवर्तितम, अशा रीतीने जे प्रवृत्त केलेलं, प्रवर्तित म्हणजे प्रवर्तन केलेलं, प्रवृत्त केलेलं चक्रम, हे सृष्टीचक्र. इह इह म्हणजे इथे किंवा या लोकी, यहा जो न अनुवर्तयती, जो याचं अनुवर्तन करत नाही किंवा जो पालन करत नाही या त्यागरूपी चक्राचं, सहा तो अघायुः, म्हणजे काय, त्याचा जीव, अघ म्हणजे पाप, त्याचं पूर्ण आयुष्य हे पापीच आहे, पापच आहे असं, त्याचं जीणं हे पापरूप आहे. अघायु म्हणजे काय, ज्याचं पूर्ण आयुष्य हे अघरूप, अघ म्हणजे पापरूपच आहे. आणि इंद्रियाराम हा मोघम जीवती, तो काय करतो, इंद्रियाराम म्हणजे काय, म्हणजे इंद्रियांचंच तो सुख भोगतो. हं? इंद्रियामध्येच रममाण असतो, इंद्रियांचंच सुख भोगतो. आणि
मोघम जीवती. मोघम म्हणजे काय? फुकट किंवा व्यर्थ, युजलेस. हा, मोघ म्हणजे त्याचं जीणं हे पण व्यर्थच आहे. एवढा 84 लक्ष योनीनंतर जो नरजन्म मिळाला आणि त्यात स्वतःचा उद्धार करण्यापेक्षा हम्म, आणि त्या स्वतःच्या उद्धार करण्याची पहिली पायरी ही अशी आहे की ही जी हे जे त्यागरूप चक्रामध्ये स्वतःचा समावेश करून घेणं. त्यामुळे गृहस्थाश्रम हा आपल्यामध्ये एक आवश्यक आश्रम मानलेला आहे. आणि गृहस्थाश्रमाचं आद्य कर्तव्य जे आहे ते म्हणजे स्वतः तर करायचं, म्हणजे स्वतः कमवायचं आणि त्या कमवायचं म्हणण्यापेक्षा स्वतः समाजाचं आणि सगळ्यांचं पोषण करायचं, देवतांचं पण, फक्त समाजाचंच नव्हे तर देवतांना पण त्यांच्या आहुती द्यायच्या, की जेणेकरून हे सृष्टीचक्र सुरू राहील. जसं आधी सांगितलेले की तुम्ही देवतांना त्यांचा भोग द्या, वाटा द्या, देवता तुम्हाला तुमचा वाटा देतील आणि अशा रीतीने सृष्टीचक्र व्यवस्थित सुरू राहील असं. आणि हे असं जो करत नाही तो पापी आहे. हम्म. त्याचं जीणच पापरूप आहे आणि त्याचा जन्मसुद्धा व्यर्थ आहे, कारण त्यांनी पुरुषार्थ साधनासाठी काहीच केलं नाही. हम्म. असं. तर अशा रीतीने हे यज्ञसंस्था, तिचं महात्म्य आणि ते जो करत नाही त्याचं जीणं व्यर्थ आहे असं इथं सांगितलेलं आहे. तर सृष्टीचक्र उल्लंघनकारिणाम निंदा, म्हणजे सृष्टीचक्रात जे उल्लंघन करतात, नुसतं आयतं बसून खातात हं, तर त्यांची निंदा केलेली आहे. समजलं? तसा मोघम म्हणजे फुकट किंवा व्यर्थ. जसं असं म्हटलं जातं की रामाचा बाण अमोघ होता. अमोघ होता म्हणजे काय? रामाचा बाण कधी फुकट जात नसे, व्यर्थ जात नसे, म्हणून त्याच्या रामाच्या बाणाला अमोघ असं म्हटलेलं आहे. मोघ म्हणजे व्यर्थ, अमोघ म्हणजे कधीही व्यर्थ न जाणार असं. समजलं? आता इथं पहिले म्हणजे हे जे 6 श्लोक आहे यज्ञ मार्गाचे, याच्यामध्ये सगळ्यांनी या यज्ञ सृष्टीचक्रात पूर्णपणे सम्मिलित होणं कसं अपेक्षित आहे हे सांगितलं. आणि जो या सृष्टीचक्रात किंवा यज्ञचक्रात जो भाग घेत नाही तो कसा पापी आहे हे सांगितलं. आता 17वा आणि 18वा या 2 श्लोकमध्ये याला अपवाद कोणाचा हे सांगितलेलं आहे. ते बघूया. यस्त्वात्मरतिरे यस्त्वात्मरतिरेव यस्त्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानवः आत्मन्येव च संतुष्टस् तस्य कार्यं न विद्यते. म्हणजे तू तू म्हणजे पण, परंतु यहा मानवः, पहिला शब्द आणि शेवटचा शब्द, यहा मानव म्हणजे जो माणूस, म्हणजे कोण आहे असा माणूस, की हे ऍक्च्युली इथं सांख्य म्हणजे की जो आत्मतृप्तश्च किंवा आत्मरतिरेव, म्हणजे आत्म म्हणजे आत्म्यामध्ये जो रत आहे, आत्म म्हणजे जो पूर्णपणे आत्मनिष्ठ आहे. जे आपण आधी स्थितप्रज्ञाची स्थिती बघितली होती ना, स्थितप्रज्ञाची लक्षणं, ज्ञाननिष्ठाची स्थिती. तर असा जो आत्मनिष्ठ जो आहे आणि च आत्मनी एवच संतुष्ट, आणि जो पूर्ण आत्मनिष्ठ म्हणजे आत्मरूपातच जो संतुष्ट आहे, आत्मानंदामध्ये जो मग्न आहे, ज्याला बाकी कशाची फिकीर नाही, तस्य कार्यं न विद्यते, त्याला मात्र हे कुठलंही कार्य म्हणजे कर्म, त्याला मात्र त्याच्याकडून मात्र कशाची अपेक्षा नाही असं. कारण तो या सगळ्याच्या पलीकडचा आहे, तो पूर्ण आत्मनिष्ठ आहे. म्हणजे पुन्हा इथं जे गीतेत आपण दुसऱ्या अध्यायात बघितलं होतं ना, की किंवा आधी 3ऱ्या अध्यायाच्या सुद्धा सुरुवातीला, की दोन निष्ठा पूर्णपणे वेगवेगळ्या आहेत. एक आहे ज्ञाननिष्ठा, की जिथं फक्त तो ज्ञाननिष्ठ जो मनुष्य आहे तो आत्मसंतुष्ट असतो, आत्मानंदात मग्न असतो, त्याच्याकडनं कर्माची काहीही अपेक्षा नाही या सगळ्या भानगडींची. आणि म्हणूनच तुम्हाला माहिती असेल की जे संन्यासी असतात त्यांच्याकडनं त्यांना शेंडी पण त्यांनी ठेवायची नसते, जानवं पण ठेवायचं नसतं,
कुठलं त्यांना संध्या बिंध्या कुठलंही कर्म त्यांना त्यांच्याकडनं अपेक्षा नाही आहे. त्यांनी फक्त ते आत्मचिंतनात मग्न असतात एवढंच. कारण ते त्या अवस्थेला काहीच गरज नाही आहे कशाची काही असं. तर असे जे आत्मनिष्ठ, आत्मसंतुष्ट, आत्मानंदात मग्न, आत्मरत असे जे मनुष्य जे आहेत त्यांना मात्र तस्य कार्यम न विद्यते. त्यांना मात्र हे कार्य करण्याची कुठलीही आवश्यकता नाही. त्यांना काहीच करायचं नाहीये असं. हम्म. याचंच अजून पण पुन्हा स्पष्ट संस्था तर बंद झालेली आहे, तर मग त्याच्या वेळेला काय करावं म्हणजे? काय 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 राजे? आत्ताच्या युगात यज्ञ संस्था आता बंद, जवळजवळ संपुष्टातच आलेली आहे. तर मग अशा वेळी हा जो उद्देश आहे यज्ञ कर्माचा, तो कसा साध्य करायचा? हम्म. बरोबर आहे. तर आता ह्याच्याविषयी बरोबर आहे. आणि कृष्णाने म्हणूनच याच्या पुढचे जे अध्याय आहेत ना त्याच्यामध्ये हे उदाहरणं म्हणजे काय काय करावं, काय काय करू शकता तुम्ही. हां, कारण इथं आपल्याला बरोबर तुम्ही म्हणता असे अशी शंका येईल, मग आता मी काय करू? तर आपल्याला अजूनही करण्यासारखं बरंच आहे. ते काय काय करावं हे याच्याकरता अध्याय 4 ते अध्याय 18 पर्यंत 17 पर्यंत रादर दिलेले आहेत असं. ओके, ओके, ओके. हं. तर पण पण हे एखादं मोठं बेसिक संकट आलं ना की हां की तो यज्ञ केलाय म्हणजे जनरली उत्तर प्रदेशात वगैरे असं आपण ऐकतो. आता फॉर एक्झाम्पल अमिताभ जेव्हाचा मेजर ऍक्सिडेंट झाला तेव्हा पण खूप काळ यज्ञ चालू होता किंवा असे एक नॅचरल कलॅमिटी मोठी आली की पण म्हणजे असं डेली याच्यात आपण नाही ऐकत पण असं मोठं काही आपत्ती आली तरच यज्ञ केला असं ऐकलं जातं. नाही ते तो तर पण एक यज्ञ यज्ञ आहेच. संकल्पना समजून घ्या. हां भक्तिपूर्वक त्याग म्हणजे यज्ञ. बरोबर. आणि 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 तेच मी सांगेन की चौथ्या अध्यायात पुढच्या अध्यायात म्हणजे की जे आपल्याला यावेळेस परीक्षेला नाही आहे पुढच्या वेळेस असणार, पण त्याच्यामध्ये यज्ञाचे मग वेगवेगळे प्रकार म्हणजे यज्ञ आपण वेगवेगळ्या प्रकाराने करू शकतो हे पण पुढं दिलेलं आहे. पण त्याचं फाउंडेशन संकल्पना किंवा तात्विक भूमिका अधिष्ठान हे आहे. हे मुख्य सध्या समजून घ्यायचं आहे आपण. ओके 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 सर. हां. ठीक आहे. आता हेच जे ज्ञाननिष्ठ लोकांना यापैकी कशाचीच अपेक्षा नाही हे अजून पुढे स्पष्टीकरण सांगितलेलं आहे. नैव तस्य कृतेनार्थो नाकृतेनेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रयः. हां, तर न अकृतेन इह म्हणजे इह म्हणजे या लोकी तस्य अर्थ हं, म्हणजे न एव म्हणजे नाहीच. इथे हे ब्ल्यूमध्ये पाहिजे. म्हणजे अ, आता तो जो असा जो ज्ञानी मनुष्य आहे, तर त्याच्याकडून मात्र या सगळ्याची अपेक्षाच नाही आहे. कारण त्याला आता कृती नाही, त्या कर्माचं फळ नाही, काहीच नाही. तो सगळ्याच्या पलीकडचा आहे. आणि अकृतेन कश्चन म्हणजे त्यांनी काही केलं त्याचंही फळ नाही आणि त्यांनी काही नाही केलं म्हणूनही त्याचा उलटा परिणाम किंवा प्रायश्चित्त किंवा दोष पण नाही त्याला. हं. बरोबर. म्हणजे त्याच्या दृष्टीने म्हणजे तो त्याच्या दृष्टीने कुठलं चांगलंही कर्म नाही आणि वाईटही कर्म नाही. तो चांगलं आणि वाईट या दोन्हीच्या पलीकडे गेलेला आहे. न च अस्य सर्वभूतेषु कश्चित अर्थव्यपाश्रयात न अस्ति. आणि असा जो म्हणजे हा जो प्राणी आता म्हणजे सर्व भूतेषु म्हणजे या सगळ्या प्राणी मात्रात मध्ये याचा काहीही स्वार्थाशी काही संबंध नाही असा तो सगळ्यांच्या पलीकडे पोचलेला आहे असं. हं. म्हणजे त्याचा कोणाशी म्हणजे अगदी ही सर्व भूतेषु म्हणजे अगदी जे किडामुंगीपासून ते अगदी ब्रह्मापर्यंत म्हणजे सर्वव्यापी ब्रह्मापर्यंत जे काय जीव जंतू सचेतन अचेतन या सगळ्या गोष्टी असतील त्यातनं तो पूर्णपणे अलिप्त आहे, निस्संग आहे पूर्ण. त्यामुळे त्याला अर्थव्यपाश्रय आहे. त्याला कोणाशी काही अर्थ म्हणजे कोणासाठी त्याला करायचंही नाही आहे आणि कोणी त्याला दोष पण देणार कारण तो कशाचाच मध्ये नाही आहे असं.
म्हणून त्याला कर्माचं काही अपेक्षा नाहीये. आपल्याला कर्माची का अपेक्षा असते? कारण आपल्या डोक्यामध्ये कर्तव्य, आता हे कर्तव्य हा एक अजून एक म्हणजे कर्तव्य हा जो शब्द आहे तसा तो चांगला आहे, पण तो कुठपर्यंत चांगला आहे, जोपर्यंत आपण कर्मात गुंतलेलो आहोत सकाम कर्मामध्ये, तोपर्यंत कर्तव्य ही कल्पना चांगली आहे. पण एकदा का मनुष्य निष्काम म्हणजे निष्काम आणि निस्संग व्हायला लागला की मग कर्तव्य भावना उरतच नाही, कारण तो करताच राहत नाही. बरोबर. कर्तव्य कुणाला असतं? ज्याच्याकडनं कर्तृत्व अपेक्षित असतं किंवा जो कर्त्याचा भाव असतो त्याच्याकडनं कर्तव्य अपेक्षित असतं. पण एकदा त्यांनी कर्तव्य भावनात ज्याची कर्तृभाव किंवा कर्ताभाव ज्याचा गळून पडलेला आहे त्याला कुठलं कर्तव्यच उरत नाही. बरोबर. तर हे ज्ञानी माणूस हा तसा असतो, त्याला मी केलं, मी करता हे त्याच्यात भावच नसतो, त्यामुळे त्याला ते काही उरतच नाही. बरोबर आहे. आई पण मुलाला का संसारात पोसते? तर हा फॉलो करणं कठीण आहे ना सर? नाही नाही, तर तेच, पण संसारात फॉलो करणं एकदम कठीण आहे, पण ते हळूहळू खरं फॉलो कसं करायचं हेच महत्वाचं आहे. कर्म करायचं, कर्म सोडायचं नाही, पण संगरहित, आसक्तीरहित कर्म कसं करायचं हेच महत्वाचं आहे. कर्म करायला सोडत नाही म्हणजे इथे या सगळ्यात आहे. तुम्ही म्हणाल की मी आता आई आहे समजा मुलाची, तर मी कर्म सोडते. कर्म सोडते नाही, तू आई आहे तर तुला आई म्हणून तू कर्म कर, पण त्यातली आसक्ती तू बाजूला ठेव. असं संग किंवा मोह आणि हे सगळं जे आहे, काम, मोह, इच्छा, अपेक्षा, परोपकाराची अपेक्षा, हे बाजूला ठेवून तू कर्म कर. असं हे अगदी आई आणि मूल हे जे अगदी पवित्र आणि निष्पाप जे नातं मानतो आपण, पण त्यात सुद्धा आसक्ती दूर पाहिजे. आसक्ती रहित म्हणजे ममता, जसं आपण म्हणतो ममता, ममता म्हणजे काय? सगळ्यात मोठी आसक्ती म्हणजे ममता, नाही का? असं. पण तर मग हाच मुद्दा आश्रमांमध्ये एक्सप्लेन केलाय का? 4 आश्रम असतात. होय, तोच पुढे कंटिन्यू केलेला आहे. म्हणजे पण तो थोडासा वेगळा विषय आहे. पण आश्रमातनं आधी गृहस्थाश्रमात आपण सगळी कर्तव्य करायची, कारण तेथे गृहस्थ हा करता आहे. त्याला म्हणजे तो सगळं पोषण करतोय सगळ्यांचं. पण मग पुढे पुढे गृहस्थाश्रमातनं वानप्रस्थ जाऊन म्हणजे संसाराच्या दूर राहून आणि मग शेवटी संन्यास घेऊन आपण हळूहळू अलिप्त कसं व्हायचं, कारण गृहस्थाश्रमातनं एकदम संन्यास होऊ शकत नाही. आधी घरापासून दूर राहून वनात राहून अलिप्त होणं शिकायचं, पूर्ण निसंगाची म्हणजे वैराग्य प्राप्ती आणायची आणि मग संन्यास घ्यायचा. असं डायरेक्ट म्हणून गृहस्थातनं कधीच डायरेक्ट संन्यास सांगितलेला नाही त्याच्याच करता. बरोबर. एक विचारायचं होतं, ममता हा शब्द मम ह्याच्यावरून आलाय का? षष्टीवरून हो, अगदी 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 ममता. ना? मला जसं तसं आपण माझं म्हणतो माझं माझं जसं आपण म्हणतो कटुता. कटुता म्हणजे काय? कडवटपणा. म्हणजे कटूपासून कटुता, मम पासून ममता, माझं माझं म्हणून ममता. माझं माझं हा, आपल्याला ममता हा शब्द फार गोड वाटतो, पण तो तसा आपण आध्यात्मिक ममता म्हणजे दृष्टी वेगळ्या अर्थाने धरतो, त्याचा हा आतला अर्थ बघत नाही आणि तीच चूक होते. तेच. आणि आपल्याला ममता हा शब्द फार गोड वाटतो, पण वास्तविक तो दोष आहे मोठा. हो हो, बरोबर बरोबर. असं असं हं, ठीक आहे. आणि म्हणूनच ममता हा शब्द जास्तीत जास्त करून आई आणि मूल यांच्या नात्याला लावला जातो, कारण तिथे जास्तीत जास्त ममता असते. आणि अध्यात्म हे सांगतं की आधी तुमची ममता सोडा, नाही का? म्हणजे इव्हन आई आणि मुलाचं जे ममता आहे म्हणजे भले मुलाला असते की नाही हा भाग वेगळा, पण आईला तर असतेच ममता, नाही का? पण आणि ती अडकत जातो, नाही अडकत जातो, अडकतच अडकत जातो, जातं. सुटतच हा. नाही. तेच. ठीक आहे. तस पुढचा श्लोक आता इथे सर एक हे जे विचारायचं होतं. हा आता तुम्ही सांगितलं हे नैष्कर्म्य सिद्धीला पोहोचलेला माणूस, त्याला कर्म करायचं उरत नाही किंवा कर्माचं बंधन नसतं, पण मग तो सगळं कर्म सोडू शकत नाही, तो कर्म करतच राहतो ना. नाही नाही, आता ना याचे दोन हे आहेत. जी तो कर्म करत राहतो तो पूर्ण आसक्ती रहित असतो, त्याचं कर्तव्य म्हणून तो करत नाही कधी. बरोबर. अच्छा. आता मी
हा सी कर्तव्य, आसक्ती, ममता यातनं सगळा तो मुक्त असतो. खाल्लं तर खाईल, नाही तर खाणार नाही. कोणी दिलं तर खाईल, नाही तर खाणार नाही. आसक्ती नाहीये त्याला काही. बरोबर? अच्छा. हा आणि दुसरा एक प्रकार आहे, तो पुढच्या श्लोकांमध्ये येणार आहे. बहुतेक आज नाही होणार ते, उद्या. पण मोठी लोक मग काय की मोठमोठी लोक काय एवढी कर्म करत राहतात, त्याचं कारण वेगळं आहे. ते आपण ते 22व्या 23व्या श्लोकापासून सुरू होईल आपण. हं. तर ठीक. तो वेगळा प्रकार आहे आणि तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर असक्तो ह्याचरन् कर्म परमाप्नोति पुरुषः. तर आता परत गाडी पुन्हा मूळ मार्गावर आली कर्मयोगाच्या. हा आपण आधी यज्ञ कर्म बघितलं, मग मध्ये 2 श्लोक ज्ञाननिष्ठांसाठी होते की ज्याचा कर्मयोगाशी तसा संबंध नव्हता, पण नियमाला अपवाद तो काय, तो अपवाद आधीच माहिती व्हावा म्हणून ते 2 श्लोक भगवान कृष्णांनी तिथे टाकले होते. मग आता परत कर्मयोगाचं स्पष्टीकरण सुरू झालं. काय? तस्मात म्हणजे म्हणून, त्याकरिता हा असक्तः सततं कार्य असक्तः सततं कार्यं कर्म समाचर. म्हणून असक्त, असक्त म्हणजे संगरहित, आसक्तीरहित, सतत, सतत म्हणजे नेहमी, ऑलवेज, म्हणजे कधी केलं कधी नाही केलं असं नाही, ऑलवेज, नेहमी, कार्यम कर्म अवश्य समाचर, अवश्य समाचर, म्हणजे असं कार्य तू अवश्य, अवश्य म्हणजे आवश्यक, हां असं तू कर्म आवश्यक म्हणजे कंपल्सरीली करत जा. हे सगळं यज्ञ, त्याग वगैरे वगैरे सगळं आहे. हां त्यामुळे हे जे मी तुला सांगत होतो, आणि तू त्या ज्ञानमार्गातला नाहीच आहेस, की जे मी आता आधीच्या 2 श्लोकात तुला अपवाद म्हणून सांगितले. त्यामुळे तो तो मार्ग तुझ्याकरता नाहीच आहे. त्यामुळे तस्मात त्याकरिता किंवा म्हणून हां असक्तः सततं कार्यं कर्म अवश्य समाचर. त्याचं अवश्य म्हणजे आवश्यक, कंपल्सरीली करतो. समजलं? कारण तुला हा सृष्टीचक्राचा तू एक अविभाज्य भाग आहे. म्हणजे तुझी आसक्ती, निस्संग, पूर्ण आत्मनिष्ठ तू अजून झालेला नाहीयेस. त्यामुळे तू आसक्ती रहित पद्धतीने हे कर्म करायचा प्रयत्न करत जा असं. कारण असक्तः कर्म आचरण पुरुषः परम आपनोती. कारण की जो आसक्त न होता, असक्ता म्हणजे संगत नसलेला, हा सक्त हा शब्द संग या धातूपासून आलेला आहे, संग पासून. तर असक्ता म्हणजे संग नसलेला किंवा न अडकलेला, कर्म आचरण कर्म करणारा पुरुष म्हणजे पुरुष, मनुष्य, परम आपनोती. परम म्हणजे अल्टिमेट, पूर्ण मोक्षास. परम म्हणजे काय की जिकडं तो पोचला की पुन्हा तो मागे येत नाही, जन्ममरण चक्राच्या मागे येत नाही, म्हणून त्याला परम म्हणतात. जसं नदी आहे, नदीचा जो पलीकडचा काठ त्याला आपण म्हणतो परम, पलीकडचा. कारण पलीकडे गेलेला माणूस परत येणार नाही का. अलीकडचा आहे तो अलीकडचा आहे, पण एकदा तुम्हाला मार्ग मिळाला, नाव मिळाली, तरी तुम्हाला तिकडे सोडलं की मग परत आपोआप तर तुम्ही येणार नाही का. तर असं जो कर्म जो करेल असक्तरित्या, निस्संग पद्धतीने आसक्ती राहील, असं कर्म करणारा पुरुष परम आपनोती, मोक्ष प्राप्त करतो. तर समजलं? इथे हा पुरुषला पू दीर्घ आलेला आहे, म्हणजे संस्कृतमध्ये तसंच येतं का? दोन्ही आहेत शब्द. पुरुष दोन्ही पद्धतीने लिहिला जातो. पुरुषा सुद्धा आणि पुरुषा, पुरस रुरस दोन्ही पद्धतीने पुरुष हा शब्द लिहिला जातो. अर्थ एकच. पण इथं पुरुष हा ओके. वापरला, कारण इथं तो जो अनुष्टुप छंद आहे तर त्यात 6वं अक्षर दीर्घ लागतं ना, म्हणून पुरुष असं. आपण अच्छा. हं. छंदामध्ये शिकलो ना आपण, अनुष्टुप छंद, त्यात 6वं अक्षर नेहमी दीर्घ लागतं. तर पुरुषला ऑप्शन होता म्हणून त्यांनी दीर्घवाला पुरुष घेतला इथं असं. कळलं.